वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील सर्वांना शुभप्रभात. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. काळ चालला धावत धावत, काळ चालला धावत धावत, नच थांबे क्षणभरी, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. येशूने संधी दिधरी, प्रभू येशूने संधी दिधरी, फिर मागे आल्याच पाऊली, फिर मागे आल्याच पाऊली. टाक पातके येशू जवळी, टाक पातके येशू जवळी, तोच खरा कैवारी, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. आजच्या मरणासाठी निवडलेला शास्त्रभाग स्तोत्रसंहिता 118 14 ते 17 ही वचने. स्तोत्रसंहिता 118 14 ते 17 ही वचने. परमेश माझे बल व माझे गीत आहे, तो माझे तारण झाला आहे. उत्सवाचा व तारणाचा शब्द नीतिमानांच्या वस्तीत आहे. परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करीतो, परमेश्वराचा उजवा हात उभारिलेला आहे, परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करीतो. मी मरावयाचा नाही तर जगेन आणि परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करीन. प्रभू परमेश्वर या वचनांच्या द्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. श्रोते हो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांस सलाम. आजच्या मन्ना करता निवडलेला शास्त्रभाग स्तोत्रसंहिता 118 14 ते 17 हे वचन आपण वाचलेले आहोत. या ठिकाणी देवाचं वचन सांगते की परमेश्वराने केलेल्या तारणाबद्दल देवाची उपकार स्तुती. परमेश्वर आमचं बल व माझे गीत आहे, तो माझे तारण झालाय. खरोखर प्रियानो, परमेश्वर देव त्याने आम्हाला तारण दिलेलं आहे, तो आमचा तारण झालेला आहे. म्हणून उत्सवाचा व तारणाचा शब्द नीतिमानाच्या वस्तीत आहे. परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो, परमेश्वराचा उजवा हात उभारलेला आहे, परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो. आणि खरोखर देवबापाने आपल्या उजव्या हाताने आमचं तारण केलेलं आहे, तो पराक्रम करणारा आमचा देव आहे. आणि म्हणून देवाचं वचन सांगते की तारण परमेश्वर आहे, त्याने तारण दिलेलं आहे. आपल्या प्रिय पुत्राच्या द्वारे तारण देणारी देवाची योजना येशू ख्रिस्ताच्या द्वारे या जगात प्रकट झालेली आहे. आणि तो आमचा बल, आमचे गीत, आमचं सगळं काय आमचा परमेश्वर आहे, कारण तो आमचा तारण झालेला आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी पाहतो की नीतिमान
जे आहेत त्यांच्या वस्तीत उत्सवाचा व तारणाचा शब्द आहे. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन सांगते की मी मरावे असं नाही तर जगेन आणि परमेश्वराच्या कृत्याचे वर्णन करीन. आणि जो कोणी तारण पावलेला आहे, जो नीतिमान आहे अशाच्या वस्तीमध्ये तारण आहे. आणि जो कोणी तारण पावलेला आहे, परमेश्वर ज्यांचा तारण झालेला आहे, तो मरणार नाही, तो मेला असला तरी जगेल. देवाचं वचन सांगते नीतिमान पृथ्वीचे वतन सर्व काळ प्राप्त करतील. नीतिमान जे धार्मिक आहेत, नीतिवचन 10:25, ते सर्व काळ टिकतील. आणि म्हणून ज्या कोणाचं तारण झालेलं आहे, परमेश्वराने ज्यांना तारण दिलेलं आहे, ते सर्व काळ टिकतील. नीतिमान पृथ्वीचे वतन भोगतील व सर्व काळ ते जगतील. आणि देवाचं, त्याच्या कृत्याचे ते वर्णन करतील, देवाची स्तुती करतील. माझ्या प्रियानो, परमेश्वराने महान कृत्य केले. पहिली गोष्ट तारण दिलं. आणि जे लोक नीतिमान आहेत अशा प्रत्येकाला परमेश्वराने तारण दिलेलं आहे. या त्या देवाकडे आपलं तारण साधून घ्या आणि नीतिमानाने जगा. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देव बाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या दयेच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतोय प्रभू. परमेश्वर बाप्पा, ज्या लोकांचं तू तारण झालेलं आहे अशा प्रत्येकाच्या संगती सोबती राहा. कारण प्रभू, जे नीतिमान आहेत, ज्यांचं तारण झालेलं आहे, ते मरावेच नाहीत तर ते सर्व काळ जगतील. प्रभू, प्रार्थना करतोय त्या प्रत्येकाने तुझ्या कृत्याचा गुणानुवाद करावा प्रभू, तुझ्या नावाची महिमा गावी असा अनुग्रह तू कर परमेश्वर बाप्पा. आणि ज्यांना अजूनपर्यंत ते तारण प्राप्त झालेलं नाही अशा प्रत्येकास तू तारण दे. त्यांचं तू तारण हो प्रभू परमेश्वर बाप्पा, जेणेकरून ते देखील वाचतील आणि सर्व काळ जगतील प्रभू. कारण तुझं वचन सांगते जे कोणी तारण पावलेले आहेत ते तुझ्या अंगणात तुझ्या सोबत सदा आणि सर्व काळ राहतील असं अनुग्रह तू कर परमेश्वर बाप्पा. तू प्रत्येकाचं तारण झालेलं आहेस देव बाप्पा. म्हणून परमेश्वर बाप्पा, जे लोक तुझ्याकडे धाव घेतात अशा प्रत्येकाचा उद्धार कर, तारण दे आणि तुझी महिमा कर. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो एक आमीन. नको सदवडू क्षण मोलाचा, नको सदवडू क्षण मोलाचा, जगात नाही कुणी कुणाचा, जगात नाही कुणी कुणाचा, सर्व सुखाचे कुणी दुःखाचा, सर्व सुखाचे कुणी दुःखाचा, नाही वाटे करी विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. काळ चालला धावत धावत, काळ चालला धावत धावत, धावत धावत काळ चालला, धावत धावत काळ चालला, धावत धावत काळ चालला, धावत धावत काळ चालला. नच थांबे क्षणभरी विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका, 1-800-2700-333.
आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.